आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा। आजचा दिवस महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांसाठी, युवकांसाठी आणि ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे अशा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे। यासाठी नाही की आज केवळ आदित्य ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आज अशा एका योद्ध्याचा वाढदिवस आहे ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण करून दाखवलं। जनरली शिवसेनेवरती, उद्धव साहेबांवरती, आदित्य साहेबांवरती हे आरोप होत होते की ते वंदनीय बाळासाहेबांची जी लिगसी आहे ती आहे म्हणून इथपर्यंत पोहोचलेत। पण या निवडणुकांच्या आधी ही सगळी लिगसी काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला। विचारांची लिगसी तर आम्ही चालवतो आहोतच, शिवसेना चालवते आहेतच, इथून पुढेही चालवत राहणार। पण शिवसेनेचं पक्ष नाव, पक्ष चिन्ह हे सगळं काढून घेतलं गेलं। शिवसेनेचे नेते गेले, शिवसेनेकडे 1 रुपया सुद्धा निवडणूक खर्चासाठी नसताना सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचं नव प्रेरणास्त्रोत असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी ही लढाई आपल्या हातात घेतली। ही जी लढाई होती विषमतेविरुद्ध, प्रचंड मोठ्या अशा शक्ती विरुद्धच्या अत्यंत छोट्या सर्वसामान्य माणसांची। सर्वसामान्य माणसांना आवाज देण्याचं काम या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे साहेबांनी केलं आणि म्हणून आजचा दिवस, या निवडणुकीच्या विजयानंतरच्या त्यांच्या वाढदिवसाचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आदित्य ठाकरे साहेबांना तर शुभेच्छा आहेतच, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेने, विशेष करून तरुणांनी आदित्य साहेबांकडे बघून एक गोष्ट शिकायला पाहिजे की परिस्थिती कितीही गंभीर असली तरी माणसांनी खंबीर बनून उभं राहिलं पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत न डगमगता, न डळमळता आपण आपल्या ध्येयाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून सातत्यानं, कष्टानं वाटचाल केली तर यश आपलंच असतं। अशा या यशस्वी आदित्य ठाकरेंना आजच्या वाढदिवसाच्या माझ्यासारख्या एका अत्यंत छोट्या शिवसैनिकाकडून, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आदित्य साहेब, तुम्ही भविष्यात मंत्री व्हाल, मुख्यमंत्री व्हाल, प्रधानमंत्री व्हाल मला माहित नाही, मी तशा अपेक्षाही करत नाही। पण एक सांगतो, तुम्ही महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांचं हृदय जिंकलं आहे ते तुमच्या कष्टाने, तुमच्या विनम्रतेने आणि तुमच्या आक्रमकतेने। म्हणून साहेब, तुम्ही आम्हाला असेच प्रेरणा देत राहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।